विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमेय संख्यातील क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा याचा अभ्यास करणार आहोत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये संख्या रेषेच्या मदतीने संख्यातील लहान मोठेपणा पाहिला होता. संख्या रेषेवर आपण पाहिलं होतं की उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते, किंवा उलटं पण म्हणता येईल, डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते. आपण जर संख्या रेषा डोळ्यासमोर आणली तर हे आपल्या सर्वांच्या लक्षात येतंय. जर येत नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहण्यास हरकत नाही. आता आपण जरा त्याच्या पुढे जाऊन परिमेय संख्यातील क्रमसंबंध याच्या संदर्भात अभ्यास करूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गुणधर्म सांगतो. तो गुणधर्म आपण नीट समजून घेऊया. A/B बरोबर AK/BK. फक्त याच्या अट अशी असते की केची किंमत ही 0 नाही. ह्याचा अर्थ काय? इथं बघा, A/B ही परिमेय संख्या दिसते किंवा अपूर्णांक दिसतोय. ह्याला मी काय केलं आहे, इथं एला पण केनं गुणलं आहे आणि बीला पण केनं गुणलं आहे. तर पहिला अपूर्णांक आणि दुसरा अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक असतात. उदाहरण पाहूया. मी ते उदाहरण एक घेऊया. समजा 2/3 आहे. जर आपण 2ला पण 5 गुणलं आणि 3ला पण 5 गुणलं तर आपल्याला अपूर्णांक काय मिळेल? 10/15. म्हणजे काय? 2/3 बरोबर 10/15. म्हणजे असं म्हणता येतं, 2/3 आणि 10/15 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. येते सर्वांच्या लक्षामध्ये? कारण या नियमाचा उपयोग करून आपल्याला पुढील काही उदाहरणं अभ्यासायची आहेत. ठीक आहे, तर आपण पुढचं उदाहरण आपण अभ्यासूया की ज्याच्या मदतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. पहिलं उदाहरण आपण घेऊया. ते म्हणजे 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवा. यांचा लहान मोठेपणा ठरवा. तर लहान मोठेपणा ठरवायचं म्हणजे काय? तर एकतर बघा, असे चिन्ह आपण वापरतो, म्हणजे हे चिन्ह किंवा हे चिन्ह किंवा हे चिन्ह, यापैकी योग्य चिन्हाचा उपयोग करून आम्हाला यांच्यामधील संबंध लिहायचा आहे, क्रमसंबंध ठरवायचा आहे, म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचा आहे. चला तर पाहूया आपण यांच्यातला क्रमसंबंध कसा ठरवायचा ते. आत्ता जर ह्या दोन अपूर्णांकाकडे आपण पाहिलं, 5/4 आणि 2/3, याच्यामध्ये पाहिलं तर छेद बघा आपण कसे आहेत, भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. मग मला वरच्या नियमाचा उपयोग करून हे छेद सारखे करून घ्यायचे आहेत. तर काय करावं लागेल म्हणजे यांचे छेद सारखे होतील? सांगता येईल का? जर मी 3 या पूर्णांकाला गुणलं आणि या पूर्णांकाला 4 गुणलं
तर त्यांचे छेद सारखे होतील. मग आपण आधी 5/4 गुणून घेऊया. म्हणजे मी 5 कशानं गुणूया, इथं बघा छेद 4 आहे, मी 3 गुणून घेणार आहे. म्हणजे 5 गुणिले 3 छेद 4 गुणिले 3. म्हणजे मी काय केलं, 5 पण 3 गुणलं आणि 4 पण 3 गुणलं, तर गुणाकार किती येईल, 15/12. 5 त्रिक 15, 4 त्रिक 12. तसंच आता हा 2/3 आहे. 2/3 मी काय सांगितलं, मग ह्याला कशानं गुणल्यानंतर छेद 12 येईल, तर आपला 3×12. म्हणून आपण काय करू, हा जो अपूर्णांक आहे त्याच्या अंशाला पण आणि छेदाला पण 3 ने गुणू. म्हणून मी इथं असं म्हणतो 2/3 बरोबर 2 गुणिले 4 छेद 3 गुणिले 4 बरोबर किती आला गुणाकार, 2×8 छेद 3×12. लक्षात येते का काय झालं, म्हणजे 5/4 या अपूर्णांकाला आपण 3 गुणल्यानंतर 15/12 मिळालं आणि 2/3 आपण 4 गुणल्यानंतर 8/12 मिळालं. म्हणजे आपल्याला काय मिळालं लक्षात घ्या, 15/12 आणि काय मिळालंय, 8/12. म्हणजे काय मिळालं, इथं छेद समान करून घेतले आपण. 15/12 म्हणजे 5/4 आहे, 8/12 म्हणजेच 2/3 आहे. कारण आपण हा गुणधर्म अभ्यासला, A/B बरोबर AK/BK हे सममूल्य असतात. याचा अर्थ काय, 5/4 आणि 15/12 हे सममूल्य आहेत, 2/3 आणि 8/12 हे सममूल्य आहेत. आता ह्या दोन परिमेय संख्यामध्ये छेद बघा सारखे आहेत. मग छेद जर सारखे असतील तर त्यांच्यातला लहान मोठेपणा ठरवणं सोपं असतं. कसं ओळखाल, छेद सारखे आहेत आणि अंशामध्ये या ठिकाणी 15 आहे, या ठिकाणी 8 आहे, तर सहज लक्षात आपल्या येईल 12नं 15ला भागितल्यानंतर किती येऊ शकेल आणि 12नं 8ला भागितल्यानंतर साहजिकच आपल्या लक्षात येईल की 12नं जर आपण 15 भागितलं तर तरी मोठं येणार 8ला जे काय भागून येईल त्यापेक्षा. हा हे सहज विचार केला आपण, पण नियम लक्षात ठेवा की जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. काय नियम सांगितला मी, काय नियम सांगितला, छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणून 15/12 मोठे आहेत 8/12. म्हणून मला आता कसा लिहिता येईल, मग आपल्याला जो लहान मोठेपणा ठरवायचा आहे तो 5/4 आणि 2/3 मधला ठरवायचा आहे. आपण ठरवला आहे 15/12 आणि 8/12 मधला. आता 15/12 म्हणजेच काय, 15/12 म्हणजेच काय, 5/4. 5/4 मोठा आहे 8/12. 8/12 म्हणजेच काय, 8/12 म्हणजेच काय, 2/3. येते का लक्षामध्ये. म्हणजे आपल्याला काय सांगितलं होतं, 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवा. म्हणजे आपण काय करून घेतलं, छेद समान करून घेतले. छेद समान करून घेतल्यानंतर अंशांची तुलना केली, कोण लहान कोण मोठा. मग जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, पण केव्हा, छेद समान असतील तर. ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण पाहायचा प्रयत्न करूया. मी हे उदाहरण पुसतो आणि दुसरं उदाहरण आपण आता पाहूया. समजलं का सर्वांना हे उदाहरण. ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण पाहूया. मी दुसरं उदाहरण घेतो.
की जे -7/9 आणि 4/5 सॉरी या परिमेय संख्यांची तुलना करा. खरं तर आपल्याला जे संख्या दिलेल्या आहेत 7/9 आणि 4/5 याची तुलना करायची आहे. म्हणजे पुन्हा मी सांगितलेलं आहे की लहान मोठेपणा ठरवायचा आहे. ह्याच्यात खरं तर गणित पाहिल्या ह्याचं उत्तर आपल्या पटकन लक्षात येतं की ही परिमेय संख्या ऋण आहे आणि ही परिमेय संख्या धन आहे. मग आपण एक संख्यारेषेचा अभ्यास करताना सांगितलं होतं की त्यांच्यातला लहान मोठेपणा कसा ओळखायचा. कारण धनसंख्या नेहमी ऋणसंख्यापेक्षा मोठी असते. काय? धनसंख्या ही नेहमी ऋणसंख्यापेक्षा मोठी असते. म्हणून काय येणार आहे? ही धनसंख्या ही ऋणसंख्या आहे म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा लहान आहे. येते का सर्वांच्या लक्षामध्ये? इथं फार छेद समान करायच्या भानगडीत पडायचं नाही. कारण सरळ ही परिमेय संख्या ऋण आहे, ही परिमेय संख्या धन आहे. त्याच्यामुळं संख्या किती छोटी किती मोठी बघायचंच नाही. फक्त ऋण आणि धन. ऋण संख्या आहे, ही धन आहे, मग ऋण ही धनपेक्षा लहान असणार. याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणजे एवढं साधं सोपं असं हे उदाहरण होतं. आले सर्वांच्या लक्षामध्ये? ठीक आहे. मग अजून पुन्हा आपण दुसरं उदाहरण घेऊया. मी पुढचं उदाहरण घेतो. ऋण 7/3 वजा 5/2 यांची तुलना करा. आता आपल्या लक्षात यायचं असेल की ह्या दोन्ही पण संख्या ऋण आहेत. मग अगोदर आपण काय करायचं? ह्या ऋण नाहीत असं समजून त्यांच्यातला लहान मोठेपणा ठरवूया. म्हणजे काय करूयात? 7/3 इथं किती होतं? ऋण. पण मी घेताना किती घेतोय? 7/3 व 5/2. ठीक आहे. यांची तुलना करू. अगोदर काय करायचं? यांची तुलना करू. इथं हवं तर मी आधी प्रथम हा शब्द वापरतो. प्रथम 7/3 व 5/2 यांची तुलना करू. मग आपण याच्या आधी बघितलं होतं की 7/3 आता 5/2 आहे. तर छेद समान करून घ्यायचे. इथं 3 आहे, इथं 2 आहेत. मग छेद समान करून घेताना एक छोटीशी आयडिया असते की 2 या अपूर्णांकाला गुणा आणि 3 या अपूर्णांकाला गुणा. मग मी आत्ता काय करतो? 2 या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला पण गुणतो. म्हणजे इथं 7 आहे, तर 7 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 म्हणजे किती मिळेल आपल्याला? 14. 7 दुनी 14 छेद 3 दुनी 6. तसंच आता मी दुसरा पूर्णांक घेतो. इथं पुढे 5/2. मग आता मी 5/2ला कशानं गुणणार आहे? इथं जो छेद आहे ते नाही, अंशाला पण गुणणार आणि छेदाला पण गुणणार. म्हणजे 5 गुणिले 3 छेद
2 गुणिले 3 म्हणजे किती मिळेल आपल्याला? 5 त्रिक 15 छेद 2 त्रिक 6. म्हणजे काय मिळाले? सममूल्य अपूर्णांक आपण काढले, ती काय मिळाले? 14/6 आणि 15/6. येते का सर्वांच्या लक्षामध्ये? हां. आता आपल्या असं लक्षात येईल की छेद समान झाले. मग गुणधर्म आपण अभ्यासला. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, उलट ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणून काय होणार? म्हणून काय होईल? 14 15पेक्षा लहान आहे, म्हणून पहिला अपूर्णांक हा दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा लहान होणार. इथे सर्वांच्या लक्षामध्ये. म्हणजेच काय झालं समजून घ्या. म्हणजेच काय? 14/6 म्हणजे काय? 14/6 म्हणजे 7/3. 7/3 लहान आहेत. 15/6 म्हणजे काय? 5/2 आहेत. 5/2. आता पुढे बघा. आता आपल्याला खरं तर 7/3 आणि 5/2 यांची आपण तुलना केली. पण खरं पाहता आपल्याला जे तुलना करायची आहे ती ऋण 7/3 आणि वजा 5/2 ची तुलना आपल्याला करायची आहे. मग आपण अभ्यासलं होतं की धनमध्ये 7/3 आणि 5/2 दोघं पण धन आहेत, तर इथं पहिला अपूर्णांक म्हणजे 7/3 हा लहान आहे. पण जर आपण ज्यावेळेस ऋणचिन्ह देतो, म्हणजे ऋण 7/3 आणि मी इकडं वजा 5/2 लिहितो, तर इथं बघा 7/3 लहान आहे 5/2 पेक्षा, पण दोघांना पण ऋणचिन्ह आहेत. तर काय होणार? पहिला जो लहान आहे तो आता पहिला काय होणार? मोठा होणार. इथे एका सर्वांच्या लक्षामध्ये. म्हणजे ऋण 7/3 मोठा आहे ऋण 5/2 पेक्षा. आले का सर्वात लक्षात तुमच्या? म्हणजे जर दोन ऋण संख्यांची तुलना करायची असेल तर प्रथम त्या दोन धनसंख्याची तुलना करा. त्यांची तुलना करून झाल्यानंतर मग ऋणाची तुलना करा. ठीक आहे? आले सर्वांच्या लक्षामध्ये? आता आपण पुढचं उदाहरण पाहू. आता आपण चौथं उदाहरण या ठिकाणी अभ्यासूया. चौथं उदाहरण 3/5 व 6/10 यांची आपल्याला तुलना करायची आहे. यांची तुलना करा. आता लक्षात येते आपल्याला इथं 3/5 आहे 6/10 आहे. तर इथे 3/5 ला कशाने गुणावं म्हणजे 10 येईल. आपल्याला छेद सारखे करून घ्यायचेत ना, म्हणून 5 ला 2 ने गुणलं की 10 येत आहे. मग मी इथं काय करतो? 3 गुणिले 2 छेद 5 गुणिले 2 म्हणजे काय मिळेल आम्हाला? 6/10. काय मिळेल? 6/10. म्हणजे लक्षात काय आलं इथे? आता इथं 6/10 गुणाची गरज आहे का? हे दुसरे 6/10 करायची गरज नाही, कारण छेदामध्ये 10 आहे.
लक्षात काय आलं आहे तुम आमच्या इथे 3/5 ला गुणल्यानंतर किती आलं 6/10 आणि 6/10 या ठिकाणी दिलेलेच आहेत. म्हणजे इथे छेद सारखा आहे, अंश पण सारखे आहेत, म्हणून हे सममूल्य अपूर्णांक आहेत. कसे आहेत? सममूल्य. आता हे जरा लक्षात येतं आहे का? बऱ्याच जणांच्या लक्षात याची शक्यता कमी आहे की इथं अजून मी थोडंसं स्पष्टीकरण देतो. 3/5 आणि 6/10 आता हे सममूल्य आहेत, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. इथं 3/5 आहे, इथं बघा 6 आणि 10 ह्याला मी संक्षिप्त रूप दिलं. म्हणजे कसं होईल संक्षिप्त रूप? 6ला आणि 10ला कशानं भाग जाईल? 2नी जाईल. बे त्रिक 6 बे पंचे 10 म्हणजे किती मिळालं? 3/5 म्हणजे 3/5 आणि इथं पण 3/5. म्हणून हे दोन्ही अपूर्णांक 3/5 आणि 6/10 हे कसे आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे आम्हाला काय म्हणता येईल शेवटी काय म्हणता येईल? 3/5 बरोबर 6/10. एक दुसरी गोष्ट लक्षात येते का बघा अजून. बघा 3×10 30, 6×5 30. तिरकस गुणाकार केला तर तो सारखा येतो. म्हणजे जर दोन अपूर्णांक असतील किंवा दोन परिमेय संख्या असतील तर त्यांचा तिरकस गुणाकार हा सारखा असतो, असं आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण या व्हिडिओमध्ये विविध प्रकारच्या परिमेय संख्या घेऊन त्यांच्यातला लहान मोठेपणा आपण अभ्यासला. अशीच उदाहरणं आपल्या सराव संच 1.2 मध्ये आहेत, ती तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आता काही नियम बघूया. आता जे आपण शिकलोय त्याच्यातले काही नियम आपण अभ्यासाचा प्रयत्न करूया. म्हणजे काय कोणकोणते? हे 4 उदाहरणं घेतली आपण. मग 4 उदाहरणामध्ये सर्वसाधारणपणे काय नियम वापरतात ते आपण थोडंसं उदाहरणाद्वारे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण फारतात त्याला नियम म्हणूया किंवा गुणधर्म म्हणूया. ठीक आहे. A/B व C/D या परिमेय संख्यामध्ये B आणि D धन असतील तर म्हणजे इथं दोन अपूर्णांक आहेत, A/B व C/D या परिमेय संख्या आहेत. फक्त हे छेद आहेत, हे ऋण नको, याचा अर्थ असा आहे. तर नियम क्रमांक 1 बघूया आपण. जर A गुणिले D, बघा इथं बघा A/B व C/D यांचा तिरकस गुणाकार करतोय. जर काय A गुणिले D म्हणजे हा तिरकस गुणाकार A गुणिले D लहान आहे B गुणिले C. बघा मी काय केलंय, पहिला नियम हा तिरकस गुणाकार A गुणिले D आणि B गुणिले C. म्हणजे A गुणिले D लहान आहे B गुणिले C, म्हणजे ह्यांचा तिरकस गुणाकारामध्ये हा याच्यापेक्षा लहान असेल तर काय असतं? A/B लहान आहे C/D. येतं का लक्षामध्ये? म्हणजे पहिला अपूर्णांक लहान आहे दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा केव्हा? A/D चा गुणाकार B/C च्या गुणाकारापेक्षा लहान आहे. आता आपण 2 नंबर कडे जाऊया. जर
हाच तिरकस गुणाकार म्हणजे ए गुणिले डी बरोबर आहे बी गुणिले सी. म्हणजे ए गुणिले डी बरोबर आहे बी गुणिले सी. तर म्हणजे तिरकस गुणाकार काय झाला, सारखा असेल तर काय असतं, याच्या आधी पण मी सांगितलं उदाहरण घेताना, हे दोन्ही अपूर्णांक कसे असतात, समान असतात, सारखे असतात. ठीक आहे. आणि आता तिसरा आणि शेवटचा गुणधर्म तुम्हाला मी सांगतोय. जर इथं बघा काय, ए गुणिले डी लहान आहे बी गुणिले सी, ए गुणिले डी बरोबर आहे बी गुणिले सी. आत्ता मी काय करतोय, ए गुणिले डी मोठा आहे बी गुणिले सी. तर म्हणजे तिरकस गुणाकार ए गुणिले डी चा गुणाकार बी गुणिले सी च्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर ए छेद बी, ए छेद बी मोठा असतो कोणापेक्षा, सी छेद डी, सी छेद डी. म्हणजे परिमेय संख्यातील क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणा ठरवताना या नियमांचा उपयोग केला जातो.